So basically, we all over here in the hall, we all are exposed there. I won't say so because मी इथे प्रोफेशनल सेटअप मध्ये नाही आली so Yeah. and I'm trying not to. Okay. What do you mean by counseling? ओके, सो काउन्सिलिंग म्हणजे काय ना, बेसिकली मराठीमध्येच अगदी सांगायचं झालं तर समुपदेशन. आता म्हणजे काय, सपोज आता तू आणि मी असे समोरासमोर बसलोय आणि तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग ते लाईफ रिलेटेड असेल, तुझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड असेल, तुझं स्वतःचं काहीतरी असेल सेल्फ रिलेटेड किंवा प्रोफेशनल असेल, पण तू काहीतरी प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आली आहेस, आपण असेच समोरासमोर मे बी बसलोय, तर तू मला ते प्रॉब्लेम सांगायचं, अगदीच ढोबळ मानाने सांगायचं झालं तर तू मला ते प्रॉब्लेम शेअर करणार, तुझी स्टोरी शेअर करणार, आणि मग मी मला ज्या प्रकारे ट्रेनिंग मिळाली आहे, जे थेरपीज आहेत ते यूज करून, माझा टूल बॉक्स यूज करून मी तुझ्या प्रॉब्लेमचं तुला रिझोल्युशन द्यायचा प्रयत्न करणार. बट मी जसं म्हणतात ना A+B=C, तसं मी तुला सोल्युशन देऊ शकतच नाही. आम्ही काउन्सिलिंगमध्ये काय म्हणतो की काउन्सिलर झाला एक लाईट हाऊसेस. जसं समुद्राला एक लाईट हाऊस असतो बघा, की रात्रीच्या वेळेला अंधार आहे, सपोज तसा अंधार आपण आपल्या आयुष्यात एका प्रॉब्लेमचा समजला की दिस इज अ डार्क झोन, तिथे आम्ही ॲज अ काउन्सिलर एक लाईट हाऊस म्हणून येतो, की तुमची जी वाट आहे ना त्या प्रॉब्लेम कडची, ती आम्ही तुम्हाला एनलाइटन करून देतो. जायचं तुम्हालाच आहे, पण ती एनलाइटन कशी करून द्यायची ते काम आम्ही करतो. सो इतकं काय इम्पॉर्टंट आहे बाय डुईंग काउन्सिलिंग? राईट. सो काउन्सिलिंगचं कसं आहे ना, आधी पण ही फील्ड एक्झिस्टिंग होती, पण कोविडच्या नंतर ना ह्याचं अवेअरनेस वाढलाय. बिकॉज मग तुमचं असं लक्षात यायला लागलंय की बघायला गेलं तर कुठल्याही प्रॉब्लेममध्ये काउन्सिलिंग हे इम्पॉर्टंट आहे. आता का ते इम्पॉर्टंट आहे, मी सपोज तुम्हाला एक नवरा आणि बायको ह्यांच्या भांडणाचं उदाहरण देऊन एक्सप्लेन करते. आता नवरा आणि बायकोचं लग्न सपोज 15 वर्षाचं आहे, सो आपण असं समजतो की आपण एकमेकांना व्यवस्थित ओळखतो, आणि त्यांचं काहीतरी इश्यूवरून वादविवाद चालू आहे, एक तंटा चालू आहे. आता अशा वेळेला जर आपल्याला असं वाटतं की मी त्याला समजते, तो मला समजतो, हे प्री बायस्ड नोशन झालं. खरं तर आपण कुठल्याही माणसाला मरेस्तोवर समजू शकत नाही. ते एखादा कांदा पण आपण सोलून पूर्ण करू शकतो, पण माणूस तसं होत नाही. माणसामध्ये इतके लेयर्स असतात ना की दॅट इज कम्प्लिटली अननोन टेरिटरी फॉर अस. वी कॅन टेक ग्रांटेड ऑल्सो ह्युमन रिलेशनशिप्स, पण तसं नॉर्मली नसतं. सो इन दॅट केस काउन्सिलिंगमध्ये त्या नवरा बायकोंसाठी मी सपोज त्या पिक्चरमध्ये आले ॲज अ काउन्सिलर, तर मी त्यांना एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू देते, अ न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण मी त्या दोघांना ओळखत नाही, सो माझे काही प्री बायस नोशन नाही, माझे काही गैरसमज किंवा मला बाबा हे माहिती आहे त्यांच्याविषयी, तसं काहीच नाहीये. सो ते मला जसा प्रॉब्लेम सांगतील त्याच्यावरून मी निष्कर्ष काढून त्यांचं रिझोल्युशन करून देऊ शकते ना. सो तो थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, एक न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ लाईफ when it comes to any प्रॉब्लेम. मग लाईफ असू दे, स्कूल असू दे, आय थिंक एनी एज रिलेटेड, प्रोफेशनल सुद्धा फॉर दॅट मॅटर. सो काउन्सिलिंग त्यासाठी गरजेचं आहे, फॉर अ न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यू. So if you say about problem, then these problems are coming from generation to generation. So the counseling was exist in ancient times. Ancient times, I may not be able to tell you any better, but I would like to say की हा सायकोलॉजी, काउन्सिलिंग, सायकॅट्री हे सगळं खूप पहिल्यापासून एक्झिस्टिंग होतं. Okay. लाईक आपण वेल नोन सायकॅट्रिस्ट मोहन आगाशे यांना ओळखतो, ते तर किती वयस्कर अभिनेते आहेत, पण ते सायकॅट्रिस्ट पण आहेत, हे आय थिंक खूप कमी लोकांना माहीत असेल. तर ते तर किती वयस्कर आहेत, म्हणजे ते कधीपासून प्रॅक्टिस करत असावे. सो ही जी फील्ड आहे, किंवा सायकोलॉजिस्ट पण आहेत अनेक, पुण्यामध्ये काही स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहेत जे आता 80 वर्षांचे आहेत. म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजी, क्रीडा मानसशास्त्र, जे आता सुद्धा खूप कमी लोकांना माहिती आहे की ॲथलीट्सना पण सायकोलॉजीची किंवा काउन्सिलिंगची गरज लागू शकते, पण ते कधीपासून प्रॅक्टिस करत असावे ह्याचा अंदाज घेऊया. सो त्याच्यामुळे ही फील्ड खूप आधीपासून अस्तित्वात आहे, फक्त लोकांपर्यंत पोहोचायला त्याला जरा वेळ लागतो. बिकॉज आपल्या समाजामध्ये अजूनही काही काही गोष्टींसाठी खूप स्टिग्मा आहे, टॅबूज आहेत, गैरसमज आहेत. अजूनही माझ्याकडे काही क्लायंट्स, पेशंट जेव्हा येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की ते मनोरुग्ण आहेत म्हणून त्यांना यावं लागतं. सी देर इज अ वास्ट डिफरन्स. काउन्सिलिंग मध्ये मनोरुग्णच असायला पाहिजे, नॉट नेसेसरी. So what is the difference between psychiatrist and psychology? येस, व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी इम्पॉर्टंट एज वेल. बिकॉज नॉर्मली आमच्याकडे येताना प्रत्येक जणांना असं वाटतं की ही ना सायकॅट्रिस्ट आहे. सो तसं नाही आहे. सायकॅट्री इज इन द मेडिकल फील्ड.
म्हणजे माणूस MBBS केल्याच्या नंतर MD करतो, दॅट इज सायकॅट्री. आणि सायकोलॉजिस्ट मध्ये वी डू बॅचलर्स, मग मास्टर्स, मग Okay. MPhil आणि मग सायकोलॉजिस्ट. आणि मुख्यतः मेन फरक हा आहे ना, एक अगदी बेसिक फरक सांगायचा झाला तर सायकॅट्रिस्ट तुम्हाला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करू शकतात, Okay. एक प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात की तू अँटी डिप्रेशन्स घे इफ यू सफरिंग फ्रॉम डिप्रेशन. एन्झायटी असेल तर नर्वस बॅलन्स करण्यासाठी किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी जे गोळ्या असतात, अँटीबायोटिक्स असतात, मेडिसिन्स असतात, ते प्रिस्क्रिप्शन एका डॉक्टरसारखं तुम्हाला सायकॅट्रिस्ट देऊ शकतो. आम्ही आम्ही ते देऊ शकत नाही. बट व्हॉट वी रिलाय ॲज अ काउन्सिलर इज आर टूल बॉक्स. आता ते टूल बॉक्समध्ये काय असतं, विविध प्रकारच्या थेरपीज, सायकोथेरपीज असतात. देन वी हॅव CBT विच इज कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, वी हॅव REBT विच इज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आता हे सगळं ऐकायला खूप किचकट वाटेल, बट अगदीच सामान्य ह्याने सांगायचं झालं तर ह्या थेरपीज वापरून आम्ही माणसाच्या मनाचा कल घ्यायचा प्रयत्न करतो की नक्की तो रूट कॉज कुठे आहे. वरवर ह्याची चिंता दिसते, पण ही चिंता नक्की वरवरची आहे का कुठून तरी बालपणातून मे बी आली आहे किंवा तरुणपणातून आली आहे, अंदाज नाही ना. सो त्याचा आम्ही शोध तसा घेतो. पण मोस्ट प्रॉबेबली सायकॅट्री अँड सायकोलॉजिस्ट ऑल्सो वर्क टुगेदर. तुम्ही जर आता इव्हन हॉस्पिटलमध्ये गेला तर सायकॅट्रिस्ट पण असतो, पण काउन्सिलर सुद्धा असतात. सो दीज टू फील्ड्स ऑल्सो वर्क टुगेदर एज वेल. So the people who are looking for neurologist, they can get help from counselor. Yeah, actually, only if those two, it also depends upon individuals' problems. If those two Okay. problems are interconnected with each other, like for example, neurological, I won't specify, but let's take example of autism spectrum disorder. Okay. In that case, neurologyचा पण एक भाग येतो. Okay. Because that is a clinical intellectual disorder, right? Mm-hmm. सो त्या चाइल्डचे असेसमेंट करत असताना न्यूरोलॉजी ॲज वेल एज सायकोलॉजी, सायकॅट्री सगळं टेकन इन टू कन्सिडरेशन होऊच शकतं. सो असे केसेस आहेत ज्याच्यामध्ये न्यूरोलॉजी कॅन ऑल्सो वर्क टुगेदर. What is the impression in the society regarding counseling? सी हा प्रश्न जर मला कोविडच्या आधी विचारला असता तर थोडंसं नेगेटिव्ह उत्तर मी दिलं असतं. कारण मी देऊ इच्छित नाहीये, पण तशी सिच्युएशनच तशी होती. बिकॉज लोक ना घाबरायची, एक फिअर होता लोकांमध्ये की मला जर कोणी काउन्सिलरकडे जाताना बघितलं किंवा माझ्या फ्रेंडला असं दिसलं तर त्याला मी वेडा वाटेल. मला कॉलेजमध्ये किंवा कुठे वर्क प्लेसमध्ये सुद्धा मला वेडा म्हणतील. ही तेव्हाची स्थिती होती. पण आता इंटरनेटच्या सगळ्या अवेअरनेस नंतर आणि कोविडमध्ये, पॅन्डेमिकमध्ये जसे लोकांनी त्यांचे प्रॉब्लेम शेअर केले, काही लोक डिप्रेशनमध्ये गेली, लोकांची मेडिकल एन्झायटी वाढली की काय होणार काय नाही होणार. सो ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये कुठेतरी काउन्सिलिंग ना रिसर्फेस झालं. लोकांना त्याचं महत्त्व पटायला लागलं, कुठेतरी त्याचे सोल्युशन लोकांना दिसायला लागले की हा इथे जाऊन आपल्याला बरं वाटतं किंवा दिस इज वेअर वी आर फाइंडिंग अ सोल्युशन टू आर बेसिक प्रॉब्लेम्स. सो आता पीपल आर ओपनिंग अप टू इट. आणि गोव्यामध्ये त्याची सिच्युएशन खरंच खूप चांगली आहे इफ कम्पेअर टू प्रिव्हियस इयर्स. सो ॲटलिस्ट वेन इट कम्स टू गोवा, मुंबई अशा स्टेट्समध्ये बघायला गेलं तर काउन्सिलिंगची सध्याची स्थिती खरंच खूप चांगली आहे. लोक इवन शिकतायत, दे आर ऑल्सो टेकिंग इट अप ॲज अ करियर, but also if they need help they are readily coming to the clinics. So after pandemic the client have increased? Yeah, I would say so. Okay. Both when it comes to awareness and also due to the whole fear that came up with COVID, right? Yeah. मीडियाने इतकं हाईप अप केलेलं आणि लोकांमध्ये भीती होती, मिसअंडरस्टँडिंग होतं की काय आहे काय नाही. सो इन त्या सगळ्या सिनॅरिओमध्ये डेफिनेटली काउन्सिलिंग पण वाढली, फिअर पण लोकांमध्ये वाढला. सो काहीच. So what is the basically reason one should go to the counselor? रिझन, सी काउन्सिलिंगला यायला ना खरं तर रिझन लागू शकत नाही. कारण जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल, पण मी एक वेगळं उदाहरण देऊ इच्छिते. आपण आता इथे काउन्सिलिंग विषयी बोलतोय, पण काउन्सिलिंगच्याच सोबत एक दुसरा पण ऍस्पेक्ट आहे ज्याला आम्ही कोचिंग असं म्हणतो. तुम्ही हल्ली लाईफ कोचेस वगैरे पण ऐकलं असेल. मी ट्रान्सफॉर्मेशनल स्पीकर्स विषयी बोलत नाही, जे पब्लिक स्पीकिंग करतात त्याच्याविषयी नाही, पण जे 1-to-1 लाईफ कोचिंग देतात. आता लाईफ कोचिंग इज अनदर सेपरेट टॉपिक, बट कोचिंग नॉर्मली वर्क प्लेस किंवा प्रोफेशनल ह्याच्यासाठी सुद्धा दिला जाऊ शकतो. आता कसं, फॉर एक्झाम्पल जर कुणाचं प्रमोशन थांबलंय, त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये थोडी स्किलची कमी आहे म्हणून ते प्रमोशन थांबलंय, त्याला बाकी प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण मग हे तो कसं स्वतःला अपस्केल करू शकेल, हाऊ ही कॅन इम्प्रूव्ह हिज फायनान्शियल गोल्स, हाऊ ही कॅन वर्क ऑन हिज टार्गेट्स, ऑन हिज डेली वर्क टार्गेट्स, त्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग कॅन बी बेनिफिशियल.
सो आता हा प्रॉब्लेम कॅटेगरीमध्ये तर येत नाही, दिस इज अ डे टू डेली थिंग. पण तुम्हाला वाटल्यास तुम्ही डेफिनेटली यू कॅन अप्रोच अ काउन्सिलर फॉर दॅट अँड दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू. So how should the teenage or youngster should tell their parent what is counseling? ओके, ट्रिकी क्वेश्चन आहे बिकॉज तो इवन पेरेंट्सच्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे. लाईक फॉर एक्झाम्पल, एक एज्युकेटेड हाऊस होल्ड असेल तर सांगणं जरा सोपं जातं. Yeah. अनएज्युकेटेड असेल तर थोडं कठीण जातं. पण स्टुडंट्स आहेत, सो त्यांच्या हातात फोन्स आहेत, दे हॅव ॲक्सेस टू द इंटरनेट Yes. विच देअर पेरेंट्स मे ऑर मे नॉट हॅव. सो दे कॅन मेक द बेस्ट यूज ऑफ इंटरनेट टू मेक देअर पेरेंट्स अंडरस्टँड. मे बी काही व्हिडिओज दाखवून युट्यूबवर इतके चांगले काउन्सिलिंगचे व्हिडिओज आहेत, इंट्रोडक्शन टू काउन्सिलिंग और समथिंग लाईक दॅट. ते जरी दाखवलं तरी त्यांना मे बी समजू शकतं. बिकॉज कधीतरी काय होतं, जर अगदीच एका स्टुडंट आय मीन एका चाइल्डने एका पेरेंटला हे डिरेक्टली सांगायचं झालं, तर जेव्हा माणूस पेरेंटिंग रोलमध्ये असतो, ही फाइंड्स इट व्हेरी डिफिकल्ट टू गेट इट फ्रॉम द चाइल्ड ना, की मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले, मला जास्त माहिती. ही आताची नाहीती हे आहेत, लाईक फॅड आहेत, टू बी ऑनेस्ट, बिकॉज दीज आर द डायलॉग्स दॅट वी गेट टू हिअर. सो इन दॅट केस जर एक थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू, एक पॉडकास्ट किंवा एक युट्यूब व्हिडिओ जे चांगले आहेत ते जर दाखवले, मे बी पेरेंट्सना समजणं सोपं जाईल की हा, आपल्या मुलाला किंवा मुलीला असे प्रॉब्लेम मे बी होत असावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये दे कॅन डिरेक्टली अप्रोच टू द काउन्सिलर ऑल्सो. Okay. सो पेरेंट्सना तुम्ही डेफिनेटली सांगू शकता, बट त्याचं लगेच प्रेशर घ्यायची गरज नाही. इफ यू आर फिलिंग कम्फर्टेबल, तुम्ही डिरेक्टली तुमच्या प्रोफेसर्सकडे किंवा तुमच्या काउन्सिलरकडे यू कॅन डिरेक्टली अप्रोच इफ यू फाइंड देम मोर क्लोजर दॅन पेरेंट्स. पेरेंट्सना सांगणं, स्टुडंट्स कॅन टेक अनदर लेवल ऑफ प्रेशर, राईट, अँड दॅट कॅन ऑल्सो मेक देम नॉट गो फॉर काउन्सिलिंग जिथे त्यांना गरज आहे खरं तर. सो दे कॅन स्टार्ट द वे दे फील कम्फर्टेबल विथ. Ma'am, how did you find the counseling as your career? ओके, सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. मला ना अगोदर आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचं होतं. Okay. सो आय वॉज इंटरेस्टेड इन टू बिंग अ डॉक्टर, Okay. हेल्पिंग पीपल. Yeah. आणि मला त्याच्यामध्ये सुद्धा ना घरात माझ्या कधीही ॲलोपॅथीचा फारसा उल्लेख केला गेला नाही. Okay. बट आयुर्वेदा वॉज मच मोर प्रिफर्ड बिकॉज दॅट इज अ नॅचरल वे ऑफ हिलिंग, Yeah. विच इज नेचर फ्रेंडली, आणि आपण आपल्या बॉडीचा रिस्पेक्ट करून आपण हील करायचा प्रयत्न करतो ना, सगळे आपले चक्र वगैरे पकडून. सो त्याच्यामुळे आयुर्वेदाचा जास्त घरामध्ये वापरही असायचा आणि उल्लेख असायचा. त्याच्यामुळे मला इंटरेस्ट होता आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचा. पण नंतर साधारण 9वी-10वीत असताना माझ्या वडिलांचे काही ऑपरेशन झाले, सलग 5-6 मेजर सर्जरीज झाल्या. सो त्याच्यामध्ये ती माझी महत्वाची इयर्स होती, 9, 10, 10, इव्हन 12th. सो फायनान्शियल क्रंच आला. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला आयुर्वेदाकडे जाणं पॉसिबल नव्हतं. बट मग मी विचार केला की काय करायचं, लोकांना मदत तर करायची, यू हॅव दॅट अर्ज विद इन यू, मग काय करता येईल. बट आय वॉज काइंड ऑफ ब्लँक, अगदीच फ्रँकली सांगायचं झालं तर. नंतर So at that point, कॉलेजमध्ये did you get counseling? नाही, कारण काउन्सिलिंग तेव्हा अस्तित्वातच नव्हतं, Correct. राईट. मी ज्या कॉलेजमध्ये होते तेव्हा काउन्सिलिंग नव्हतं, कोणाला विचारण्यासारखं नव्हतं, Yeah. आणि मला स्वतःला कळतही नव्हतं ना की काय करावं. Yeah. बट एक म्हणतो ना, एक फेट असतो किंवा एक डेस्टिनी Yeah. असते. वन ऑफ माय क्लासमेट्स, तिला मध्ये तरी असं कधीतरी वाटलं, ती मला म्हणाली की तू आमचे प्रॉब्लेम्स खूप समजून घेतेस Okay. किंवा यू आर अ गुड लिसनर, Okay. सो वाय डोंट यू ट्राय डुईंग समथिंग इन दॅट झोन. असंच बोलता बोलता ना, शी लेफ्ट अ कॉमेंट लाईक दॅट, Okay. आणि दॅट स्टेड विथ मी समवेअर. मी घरी आले तोपर्यंत गुगलचा ऍक्सेस सगळ्यांनाच मिळालेला. आय एम टॉकिंग अबाउट 2012 or 13. Okay. Okay. सो मग गुगलवर जाऊन खूप रिसर्च झाला सगळा. तेव्हा समजलं की सायकोलॉजी नावाचं काहीतरी आहे, काउन्सिलिंग नावाचं काहीतरी आहे. मग दॅट इज वेअर आय स्टार्टेड टू व्हेंचर इन टू दॅट झोन. What was the memorable thing when you were pursuing your psychology course? मेमोरेबल आय वुड से द होल जर्नी, बिकॉज जेव्हा तुम्ही सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंग तुमचं प्रोफेशन म्हणून निवडता ना, तुम्हाला ते शिकावं लागतं ना सगळं. Yeah, correct. ते शिकताना काय होतं ना, तुम्ही नॉट ओनली तो सिलेबस शिकता, बट तुम्ही स्वतःलाही शिकायला लागता. बिकॉज इट इज अ व्हेरी नॅचरल थिंग वेन यू आर लर्निंग समथिंग अबाउट अ ह्युमन माइंड, यू ऑल्सो स्टार्ट टू अप्लाय इट ऑन युअर सेल्फ. Yeah. सो स्वतःला पण जेव्हा तुम्ही सेल्फ डिस्कवर करायला लागता, सेल्फ एक्सप्लोर करायला लागता अलॉंग विथ स्टडिंग, दॅट द होल जर्नी बिकम्स मेमोरेबल. बिकॉज मी स्वतःमध्ये सांगायला झालं ना, तर जी मी 2012ला किंवा 14ला जी मानसी होती, द 18 year old मानसी, आणि आता जी मानसी आहे,
there's a whole lot of difference only due to psychology. बिकॉज इतके आपण काही काही गोष्टी शिकतो, आपल्याला स्वतःचे प्लस मायनसेस सगळे समजतात, वी बिकम सेल्फ अवेअर अँड दॅट हेल्प्स अस अ लॉट. Okay, so when Mansi became a counselor, how was her environment, her friends, her relatives? What was their reaction? ओके, सो रिलेटिव्स आणि फॅमिलीमध्ये सांगायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल प्रत्येक जेव्हा मला माणूस विचारायचे की काय करतेस मग तू, तर मी सायकोलॉजिस्ट. पहिला प्रश्न हा की सायकोलॉजी म्हणजे काय ग, Okay. काय करतेस एक्झॅक्टली. मग ते सगळं एक्सप्लेन करावं लागतं की आम्ही फेस टू फेस बसतो, माणसाचे प्रॉब्लेम्स त्यांना सॉल्व्ह करायला मदत करतो, असं सगळं ते एक्सप्लेनेशनचं. जिथे मी जायचे तिथे एक एक सेशन हा व्हायचा, वेर आय हॅड टू एक्सप्लेन इट. फ्रेंड्सच्या बाबतीत म्हणशील तर त्यांना थोडंसं नवल पण वाटलं, बिकॉज एव्हरी वन वॉज गोईंग लाईक इंजिनिअरिंग, डॉक्टर्स, दिस Yeah. किंवा फार्मा, these were like the very typical Yeah. careers in my batch at least. So when when they used to learn that okay, Mansi is a psychologist, now what is that? So मला मेसेजेस यायचे इवन माझ्या बॅचमेट्सचे आफ्टर इवन पासिंग आउट की 12th सांगते मी, इवन आफ्टर पासिंग आउट की म्हणजे नक्की काय करतेस तू. मग त्यांना जेव्हा मी एक्सप्लेन करायचे, मग ते माझे स्वतः त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे यायचे. तरी पण एक जो नॉर्मल सायकोलॉजिस्ट, तू कुठल्याही सायकोलॉजिस्टला विचारशील, ती तुला किंवा तो तुला हे कायम पहिल्यांदा सांगणार की आम्हाला पहिला प्रश्न हा विचारला जातो, मग तू आम्हाला वाचू शकतेस का, आमचं मन वाचतेस का, डू यू रीड माइंड्स. बट असं नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय लाईक टू क्लॅरिफाय इट, वी डोंट रीड माइंड्स, वी आर नॉट माइंड रीडर्स, but I think we can read people by the way they tell us their stories. Okay. So we listen to people's stories and we help them. But definitely आम्ही mind readers नक्कीच नाही होत. If you get one client who tells you the all fake story, how you come to know about it? मग त्याचंच तर आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलंय. बिकॉज फेक स्टोरीज माणूस कधी कसा सांगतो ना, हे साधारण तुम्हाला 3-4 सेशनच्या नंतर जाणवायला लागतं. Okay. बिकॉज काय आहे, माणूस सतत तर खोटं नाही बोलू शकत. इवन एक फार मोठा एक्सपर्ट क्रिमिनल सुद्धा काहीतरी गोष्ट ठेवतोच. नाउ अगेन आय एम नॉट कॉलिंग पीपल क्रिमिनल, जस्ट टू क्लॅरिफाय, बट एक एक्झाम्पल आहे की जर इतका मोठा एक्सपर्ट माणूस सुद्धा जर काहीतरी गोष्ट चुकीची करत असेल, सो दॅट त्याची ती गोष्ट लक्षात येईल. तर एक माणूस जर फेस टू फेस तुम्हाला काही गोष्टी सांगतोय, त्या मे बी जर फेक असतील, आता ती फेक तो का करत असेल ह्यालाही त्याची स्वतःची कारणं असतील. कोणी उगाच खोटं तर बोलणार नाही. मे बी ही ऑर शी इज फिलिंग इनसिक्युअर सुरुवातीला की मला समोरच्या पर्सननी जज केलं तर, सो ही ट्राईज टू बी अ गुड गर्ल ऑर अ गुड बॉय. त्यातून ते थोड्या फेक स्टोरीज येतात. पण ते हळूहळू तुम्हाला समजतं की यू सी द कॉन्ट्राडिक्शन्स बिटवीन स्टोरीज किंवा बिहेवियर अँड द स्टोरी विच इज टोल्ड बाय यू. जो बिहेवियर आम्हाला समोरून दिसतंय आणि जी स्टोरी आम्हाला सांगण्यात आली आहे ह्याच्यामध्ये थोडीफार तफावत तर दिसतेच दिसते. त्याच्यावरून आम्हाला अंदाज येतो आणि मग आम्ही त्याला तसं प्रॉम्प्ट क्वेश्चन विचारतो, ज्याने मग तो माणूस हळूहळू ओपन अप होतोच की हा मी ना, कितीतरी असं झालंय की क्लायंटनी नंतर कन्फेस पण केलंय, सुरुवातीला आय जस्ट ट्राईड टू प्लीज यू so that I should look like a good person because I thought you may judge me. But then I thought then I realized ki oh, she's not judging me, I'm safe here, so I can be vulnerable, and that is where that person opened up to me. असंही झालं. So the client should directly open up, or by you take sessions and then they open up? Okay. सो काउन्सिलिंगमध्ये कसं आहे ना, आता जसं आपण नॉर्मल डॉक्टरकडे जातो, डॉक्टर बसलेला असतो आणि आपण जाताना सांगतो मला ना सर्दी पडसं झालंय, मग डॉक्टर स्टेथोस्कोपनी चेक करतो, गोळ्या देतो, झाला विषय संपला. तसं काउन्सिलिंगचं नसतं. सपोज जर तू माझ्याकडे आली आहेस तर मी तुला कम्फर्टेबल करणार, इवन आय ऑफर यू अ ग्लास ऑफ वॉटर, आय मेक यू फील कम्फर्टेबल, तुझं नाव विचारणार, सगळं विचारणार, आय डू अ मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑफ यू. म्हणजे काय, इट इज नॉट समथिंग व्हेरी सिरियस, ते तुम्हाला कळणारही नाही की मी करते. आय मे जस्ट नोट डाऊन, तू कसे कपडे घालून आली आहेस, तू कशी बोलतेस, तुझ्या डोळ्याचे हावभाव, द टाईप ऑफ वे युअर टॉकिंग, तुझं स्पीच किती रॅपिड आहे, स्लो आहे, टोन कसा आहे, हे सगळं मी मार्क करणार. कारण त्याच्यावर पण अवलंबून असतं की ह्या व्यक्तीची सध्या प्रेझेंट सिच्युएशन काय आहे. बिकॉज फिजिकल सिम्पटम्स सुद्धा असतात एका मेंटल प्रॉब्लेमचे, मेंटल हेल्थ प्रॉब्लेमचे. सो इन दॅट केस पहिली ते होतं जे तुम्हाला कळत नाही, मी इथे क्लॅरिफाय करते, बट क्लायंटला कधीच कळत नाही की MSc होतंय, ते मेंटल स्टेटस एक्झामिनेशन होतं. त्याच्यानंतर आम्ही एक रॅपो सेशन घेतो. हा जो पहिला सेशन असतो, वी कॉल इट एज अ रॅपो सेशन. आता रॅपो म्हणजे एव्हरीबडी नोज व्हॉट अ रॅपो इज, वेअर वी कनेक्ट टू समबडी.
की हाय हॅलो हाव आर यू, मग तू कोण, कुठची, मग काय तुझं प्रोफेशन, हाव आर यू फीलिंग राईट नाव, मग युअर सोशल हिस्ट्री, युअर फॅमिली हिस्ट्री, युअर मेडिकल हिस्ट्री, हे सगळं हळूहळू विचारलं जातं. ते असं अगदी बसून पण एक आपण केस वर्क फिल आउट करतो ना एखाद्या हॉस्पिटलमध्ये, तसं पण ते खरं तर होत नाही वेन इट कम्स टू काउन्सिलिंग. मी तुला जनरल प्रश्न विचारणार की तुझ्या घरात माणसं किती ग, मग तू कशी राहतेस, जॉईंट फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली. सो ते तुला कळणार पण नाही, बट एक रॅपो सेशन मध्ये आय टेक ऑल दिस इन्फॉर्मेशन. ओके. त्याच्यानंतर वी स्टार्ट विथ द नेक्स्ट सेशन, जिथे तुझे ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स ना हळूहळू ऍड्रेस केलं जातं. इन्स्टंटली वी डोंट बंबार्ड, बिकॉज तसं एक मेंटल हेल्थ प्रॉब्लेम जेव्हा घेऊन एक माणूस आपल्याकडे येतो, आपण बंबार्ड नाही करू शकत त्याला. देन ही वर शी विल नॉट ओपन अप ना, अटॅक फील होतं ना, ट्रिगर फील होतं. सो ती हळूहळू होते त्याची प्रोसेस. So basically, we all over here in the hall, we all are exposed there. I won't say so because मी इथे प्रोफेशनल सेटअप मध्ये नाही आली, सो Yeah. and I'm trying not to. ओके. जेव्हा तुमच्याकडे एक क्लायंट येतो, तेव्हा तुम्ही त्या क्लायंटकडे कुठच्या नजरेने बघता? म्हणजे ॲज अ फ्रेंड, ॲज अ क्लायंट, की ॲज अ कन्फ्युज पर्सन? राईट. सो सी बेसिकली एक थेरप्युटिक रिलेशनशिप नावाची टर्म आहे जी मी इथे इंट्रोड्यूस करू इच्छिते. ओके. जेव्हा एक क्लायंट आमच्याकडे येतो, दॅट रिलेशनशिप बिटवीन द थेरपिस्ट अँड द क्लायंट इज नोन ॲज अ थेरप्युटिक रिलेशनशिप. ओके. थेरप्युटिक रिलेशनशिपचे स्वतःचे वेगळे कायदे आहेत, एक स्वतःचे वेगळे एथिक्स आहेत. एथिक्स बेसिकली कायदे पण म्हणण्यापेक्षा एथिक्स आहेत. आता ते एथिक्समध्ये काय आहे ना, आम्ही समोरच्या क्लायंटला डिरेक्ट फ्रेंड नाही म्हणू शकत, बिकॉज फ्रेंड बिकम्स लाईक अ व्हेरी फाईन लाईन आय वुड से. सो आम्ही मित्रत्वाने वागतो खरे, पण अगदी त्या क्लायंट सोबत आम्ही चल रे आज ना मूवीला जाऊया, तर तसं होत नाही. देर आर ऑल्सो आय वुड से बाउंड्रीज टू इट, healthy boundaries to it. The client can definitely call us even at midnight if they are facing a panic attack, if they are having a nervous breakdown. We are always available for them. But मूवीला जाऊया किंवा नो असेच ट्रिपला जाऊया तर ते पॉसिबल नसतं. सो एक मित्र आहे पण आणि मित्र नाही पण, आणि त्या गोष्टीला थेरप्युटिक रिलेशनशिप असं म्हणतात. सो त्याचे बाउंड्रीज आहेत. त्याच्यामुळे समोरच्या माणसाला आम्ही कम्फर्टेबल डेफिनेटली करतो, बट एक ज्याला पण मी म्हणेन की एक इनविजिबल लाईन मी मार्क करते की काही, बिकॉज माझं पण स्वतःचं मेंटल हेल्थ आहे. मी जर माझं संपूर्ण ज्याला आपण म्हणतो ना माय ओन सेल्फ, जर मी सगळंच तुम्हाला डिवोट केलं ॲज अ क्लायंट, वेअर विल आय हॅव माय ओन सेल्फ बाउंड्रीज. आणि नंतर द सेकंड टाइम वेन अ क्लायंट कम्स टू मी त्याला बाउंड्रीज कशा शिकवणार जर मी माझ्या बाउंड्रीज नाही नीट करत आहे, राईट? सो म्हणून थेरप्युटिक रिलेशनशिप असते, that we act very friendly with them, yet still there are certain boundaries, healthy boundaries. सो काउन्सिलर थेरपी म्हणजे काय? म्हणजे आम्ही थेरपी म्हणजे ऐकलंय, मसाज थेरपी, देन डॉक्टर अँड ऑल दे कम विथ द मशीन अँड ऑल अँड दे डू समथिंग. सो व्हॉट इज काउन्सिलिंग थेरपी? टर्म म्हणजे काय हा? ओके. सो बेसिकली ना हे आता इंटरनेटमध्ये वेगवेगळे टर्म्स आलेले आहे. थेरपी हा वर्ड कुठून आलाय? अकॉर्डिंग टू मी, आय थिंक थेरपी हॅज कम अप विथ द सायकोथेरपी हा जो वर्ड आहे ना, तिथून हे थेरपी आलेलं आहे. थेरपिस्ट हा एक मसाज थेरपिस्ट पण असतो, लाईक यू से. हा एक कायरो प्रॅक्टिशनर्स जे असतात, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट पण एक थेरपिस्ट आहेत. पण आम्ही पण एक थेरपिस्ट आहोत, वेअर वी डील विथ द सायको पार्ट ऑफ इट, सायकोथेरपिस्ट. सो आमचे जे सगळे थेरपीज असतात, आमचा जो सगळा टूल बॉक्स असतो, तो सगळं सायकोथेरपीजने भरलेला असतो, विच डील्स विथ द सायकी ऑफ द ह्युमन माइंड. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही वी डील विथ इमोशनल मॅनेजमेंटसाठीचे थेरपीज, किंवा एडॉलसेंट असेल तर त्याच्यासाठीच्या वेगळ्या थेरपीज, मरायटल प्री मरायटल असेल तर त्यासाठी वेगळे अटॅचमेंट अँड रिलेशनशिपसाठीच्या असणाऱ्या थेरपीज, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. So during the therapy, is there any paperwork or any medical checkup? Okay, medical checkup comes under clinical psychology. Okay. क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये जर तुम्ही जाल तर तिथे क्लिनिकल केसेस येतात. Like for example, a person suffering from severe anxiety disorder. Now that is a clinical thing. Okay. Normal anxiety पण आहे, generalized. पण एक severe anxiety पण आहे, where the person is just unable to function in his or her daily life. होतच नाहीये काम, they are paralyzed with fear, असं होतं. In that case they need clinical help, medical help. सो अशा वेळेला
एक क्लिनिकल तुमचा चेकअप हा होतोच होतो. ओके. किंवा अगदीच सिरियस केसेस सांगायचे झाले तर सिझोफ्रेनिया, हम्म. तेव्हा यू नीड क्लिनिकल चेकअप फॉर इट, आणि एक क्लिनिकल केसवर्क पण होतो. ओके. काउन्सिलिंग सायकोलॉजिस्टकडे पण एक केसवर्क होतो, पण तो क्लायंट पर्यंत फार वेळा पोहोचत नाही, कारण क्लायंटला आम्ही ते बंबार्ड करू इच्छित नाही. वी डोंट वॉन्ट टू मेक द क्लायंट फील बंबार्डेड और अटॅक्ड बाय इट, की आता अरे एवढं सगळं लिहून द्यायचं, हे करायचं, ते तो एक सायकोलॉजिकल बर्डन नको. म्हणून यासाठी ते केसवर्क आम्ही करतो. वी हॅव अ ओन थेरपिस्ट नोटबुक अँड द होल केसवर्क एव्हरीथिंग. तू जर मला पर्सनली विचारशील तर माझ्या साधारण 1.5 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझे 3-4 डायऱ्याज तरी भरल्या. ओके. सो ते केसवर्क सगळं आम्ही करतो. गुगल डॉक्युमेंट्स आम्ही मेंटेन करतो. कारण नंतर पुढे आमच्याकडे असे पण क्लायंट्स आहेत जे अख्खं वर्षभर थेरपी करतात, लाईक इयर लॉंग थेरपी. सो म्हणजे तू विचार कर केसवर्क किती असेल. डेली सेशन जेव्हा आम्ही नोट डाऊन करतो किती असेल केसवर्क. सो ते केसवर्क आम्ही का मेंटेन करतो, सो दॅट सपोज त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने जानेवारीमध्ये सुरुवात केली आहे तर डिसेंबर पर्यंत त्याची कशी प्रगती झाली तो ग्राफ आम्हाला बघता येतो. त्या बेसिसवर आम्ही ठरवतो की कसं पुढची गोष्ट करता येईल. इज दॅट पर्सन रेडी टू फेस द प्रॉब्लेम जे त्याचे होते ते, किंवा ही और शी नीड्स मोर थेरपी, हे त्यावर डिसाईड केलं जातं. Okay, so basically the progress is seen on the performance. परफॉर्मन्स म्हणण्यापेक्षा हाव द क्लायंट रिॲक्ट्स टू आर थेरपी. Okay. इट इज बेसिस ऑफ दॅट. कारण काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला होमवर्क पण दिला जातो, तो करावा लागतो. Yeah. तुम्हाला जर्नलिंग So दिलं homework पण असतो. असतो ना. मग तो होमवर्क दिवसभर या नाही, लिमिटेड? तो अगदी छोटासा असतो. फॉर Okay. एक्झाम्पल रात्री झोपताना ना 1 पान डायरीचं लिह, ओके. असं असू शकतं. किंवा जर तू फार ओव्हर थिंकिंग करत असशील, ओके. चिंता करत असशील, तर त्यासाठी एक थेरपी आहे जी म्हणजे तू तुझा जो दिवसभराचा वेळ आहे ना तो बॉक्सेस मध्ये डिवाइड कर. मे बी 9 to 1 कॅन बी वन बॉक्स, 1 to 3 कॅन बी अनदर बॉक्स, 3 to 5 कॅन बी अनदर बॉक्स, अँड 5 to 10 कॅन बी अनदर बॉक्स. आणि अशामध्ये तू तुझ्या विचारांना रेकॉर्ड कर. मला आता डोक्यात हा विचार आला, हा का आला, हा खरा आहे का खोटा, फॅक्ट और ओपिनियन. कुणाचं तरी ऐकून मी हे विचार माझ्या डोक्यात आलाय का ही फॅक्ट आहे. पण बहुतेक वेळेला काय होतं, जी अतिचिंता किंवा ओव्हर थिंकिंग जी आहे ना ती एक्झॅजरेटेड सेन्स ऑफ थॉट्समुळे येते. आपण कुणाचा तरी किंवा कुठल्या तरी विचाराचा बागुलबुवा मनात केलेला असतो, तो शोधावा लागतो की तो हा फॅक्ट आहे का ओपिनियन. सो अशी पण एक थेरपी आहे. सो दीज आर लाईक आय एम गिव्हिंग यू द एक्झाम्पल ऑफ होमवर्क. की होमवर्क असा असतो. अगदी जी लहान मुलं असतात त्यांना आम्ही आर्ट बेस्ड थेरपी देतो. कोलाज वर्क करा, कॉफी पेंटिंग करा. ना कॉफी पेंटिंग असं वाटेल की इट इज अ आर्ट, पण खरं तर जेव्हा तो कॉफीचा वास घेऊन आपण ती पेंटिंग करतो ना, इट calms down your nervous system a lot and it brings down your creativity also. It brings up your creativity. ज्याने काय होतं, जे आपले अनकॉन्शियस माइंड मधले थॉट्स आहेत ना ते मे बी त्या पेपरवर उतरतात. आर्ट बेस्ड थेरपी इज हेल्पफुल फॉर दॅट. सो दीज आर डिफरंट काइंड ऑफ होमवर्क्स अँड थेरपी दॅट वी डू. काही जणांना होमवर्क करायची इच्छा नसते किंवा त्यांच्याच्याने होत नाही, दे हॅव लो अटेन्शन स्पॅन, किंवा त्यांचं आयुष्य इतकं बिझी आहे ना की त्यांना वेळ मिळत नाही. लाईक काही हाऊसवाईफचं उदाहरण घेतलं तर मुलं असतात, नवऱ्याकडे लक्ष द्यायचं असतं, नवऱ्याच्या फॅमिलीकडे लक्ष द्यायचं असतं, ओव्हरऑल घराकडे लक्ष द्यायचं असतं, साधी गोष्ट जेवण वगैरे असं सगळं असतं. ह्याच्यामध्ये त्या स्त्रीला दिवसाच्या अखेरीला कितीसा वेळ मिळेल, ती बिचारी थकलेली असेल. इन दॅट केस अशा क्लायंटसाठी आम्ही त्या काउन्सिलिंग सेशन मध्येच होमवर्क करून घेतो. ओके. त्यांच्याकडून आम्ही लाईव्ह करून घेतो की प्रश्न विचारतो, काय करतो, अँड वी मेक दम नोटेड डाऊन ऑन पेपर अँड देन दे शेअर इट विथ अस. सो त्या प्रकारे पण ते कॉन्व्हर्सेशन होतं. जसं तुम्ही बोलला हाऊसवाईफ असते जी ऑल डे रनिंग असते घरामध्ये, तिला तर बेसिकली टाइम पण मिळत नाही बाहेर यायला, तिने कशी काउन्सिलिंग कडे अप्रोच करायचा. सो त्यासाठी आता आय वुड ऍक्च्युअली लाईक टू थँक द पॅन्डेमिक फॉर इट, बिकॉज एक चांगली गोष्ट पॅन्डेमिकने ही दिली आहे ना की पीपल हॅव ओपन्ड अप टू गुगल मीट्स अ लॉट. ई थेरपी त्याला थोडं ओपन अप झाले. आता अगोदर असं वाटायचं की काय स्क्रीन मधून कसं बोलणार, कसं कळणार, पण आता ते ओपन अप झाले. त्याच्यामुळे जे हाऊसवाईफ्स आहेत किंवा असे लोक आहेत ज्यांना वेळ कमी पडतोय काउन्सिलिंग कडे यायला, ते घरात बसून नेहमी घेऊ शकतात थ्रू द कम्फर्ट्स ऑफ देअर ओन बेडरूम. माझ्याकडे असे पण क्लायंट आहेत जे मला माहिती आहे ते त्यांच्या बेडवर टेबल घेऊन बसलेत अँड दे आर टॉकिंग टू मी.
कारण त्यांना वेळ नसतो. सम पीपल वर्क फ्रॉम होम. Yeah. सो वर्क फ्रॉम होम म्हणजे आजकाल तर काय ते 24/7चं सायकल झालंय. ते मॅनेज करणं कठीण होऊन बसतं. प्लस जर मला असे पण क्लायंट्स माहिती आहेत ज्यांची लहान मुलं आहेत. लहान मुलं तर मध्ये कधीही येऊ शकतात ना हो. त्यांच्या गरजांसाठी, किंवा मम्मा पप्पा करून मध्येच येऊ हो. शकतात. सो अशा वेळेला आय थिंक ई थेरपी हेल्प्स अ लॉट. तिथे गुगल मीट मधून माणूस स्वतःच्या घराच्या कम्फर्ट मधून माझ्याशी संवाद साधू शकतो. पण असं पण डिफिकल्टीज असते ना की देर इज नो रेंज, देर इज नो इंटरनेट. हाऊ दोज वुमन शुड कम आउट? ओके, सो इन दॅट केस कसं होतं, आता नॉर्मली आय गेस सगळीकडे इंटरनेट पोहोचलाय. करेक्ट. गुगल मीट इतकं हो. तर नक्कीच पोहोचलाय. इवन फोन थेरपी सुद्धा आहे. ओके. फोन कॉलवर सुद्धा अगदीच. आता सुसाईड हेल्पलाईन हे कुठलं Yeah. एक्झाम्पल आहे? एखादी व्यक्ती जर सुसाईड ओरिएंटेड आहे तर तिच्यापर्यंत इन्स्टंट इमर्जन्सी हेल्प कशी पोहोचणार? दीज आर द सुसाईड हेल्पलाईन्स फॉर इट. ते कसे काम करतात? ते तिथे पर्सनली तर जाऊ शकत नाहीत. गुगल मीट करायला त्या पर्सनकडे इन दॅट Yeah. स्टेट ऑफ माइंड पेशन्स नसेल, बिकॉज तो किंवा ती व्यक्ती डेस्परेट झोन मध्ये असते. इन दॅट केस इवन अ फोन कॉल कॅन हेल्प. सो अशा पण गोष्टी आहेत. Okay, so basically for small reasons, small problem, how one can manage herself? मग self counseling कशी करायची? सी सेल्फ काउन्सिलिंग, सी हा प्रश्न ना डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन द पर्सन इज, आणि त्याला एक्झॅक्टली काय फील होते आणि त्याचा काय प्रॉब्लेम आहे. Okay. जसं आता मी तुला ओव्हर थिंकिंगचं सोल्युशन दिलं, ते माणूस स्वतःही करू शकतो. आता इंटरनेटवर इतके रिसोर्सेस उपलब्ध आहेत, मेडिटेशन क्लिप्स उपलब्ध आहेत. देर इज ऑल्सो समथिंग नोन ॲज की डॉल्फिनचे वेव्स ऐकत झोपा शांतपणे. काही काहींना इन्सॉमनियाचा त्रास असतो, अनिद्रा, झोप लागत नाही रात्रीची. सो त्यांच्यासाठी हे मेडिटेशन क्लिप्स असतात. साऊंड वेव्स ऐकत झोपा. प्रोग्राम NLP असतं, ते पण तुम्ही युट्यूबवर अगदीच, इफ अ काउन्सिलर इज इनॲक्सेसिबल टू यू, तुम्हाला नाहीच पॉसिबल आहे, तर यू कॅन डू दिस. मेडिटेशन तर इट हेल्प्स ऑलवेज. पण काही काहींना मेडिटेशनसाठी पेशन्स नसतो, किंवा काही काहींचा लाईक आय सेड अटेन्शन स्पॅन कमी असतो. मग तुम्हाला जे काही उपयोगी पडत असेल ते, इफ रायटिंग युअर प्रॉब्लेम हेल्प्स यू, यू कॅन डू दॅट अँड मे बी बर्न दॅट पेपर अवे. जब वी मेट का सीन एवरीबडी नोज, राइट? दैट इज एक्चुअली अ थेरेपी. कि जो प्रॉब्लम हो उसको लिखो और जला डालो, फ्लश आउट कर दो. इट इज अ मूवी सीन, बट इट कैन ऑल्सो बी रेप्लिकेटेड इन योर लाइफ, एंड इट एक्चुअली हेल्प्स यू. बिकॉज व्हिज्युअली जेव्हा त्या प्रॉब्लेमला तुम्ही फ्लश आउट किंवा बर्न आउट होताना बघताना, यू फील अ सेन्स ऑफ रिलीफ. दिस इज अ टेम्पररी रिलीफ दॅट आय एम टॉकिंग अबाउट. तुम्हाला सिव्हिअर प्रॉब्लेमसाठी काउन्सिलिंग हे लागणारच, पण टेम्पररी रिलीफ यू कॅन डू दिस. किंवा काहींना जर म्युझिक थेरपी हेल्प करते, लिसनिंग टू गुड म्युझिक, that can be helped, because music always helps you. Not the rock, but the meaningful music with meaningful lyrics. So basically, if we see what are the problems after the pandemic within the people is intolerance, then they have anger issues. So they should go for counseling. Yeah, see, if you feel that your anger problems or your intolerance or your emotional sensitiveness, oversensitiveness, being emotionally fragile to things, if you think that this is disturbing your basic functioning of your daily life, तुम्हाला जर बेसिक गोष्टी करता येत नाहीयेत, कुठेतरी साधं ऑफिसच्या डेस्कवर मी बसलोय, मला हा डॉक्युमेंट टाईप करायचा आहे, बट तो होत नाहीये बिकॉज डोक्यात काहीतरी चालू आहे आणि सगळी भाजी मंडी झाली, तर यू नीड हेल्प. you can definitely approach a counselor for that. But जर तसं नसेल, पण नॉर्मली पण माणसामध्ये एक थोडाफार टेम्पर इश्यू असतो, and if you feel that you can control it by yourself, then you may not need it. Okay, so without knowing anyone from the family, how we can connect to the counselor? You mean, I mean, Means if somebody is having any problem and they cannot share at home, right? Okay, so without knowing that they are taking therapy or they are counseling, how we can approach to the counselor? Yeah, so in that case now you can't try e-therapy, right? Because घरामध्ये कुणाला ते कळणारच. किंवा असं करता येईल की एखादी जरी वेळ असते घरामध्ये की कोणी नसेल, मे बी तशा पद्धतीने बघा. किंवा यू कॅन डिरेक्टली विजिट अ काउन्सिलर्स क्लिनिक, Okay. where nobody will know in your family, right? And anyways, in therapy there is a very important ethic known as confidentiality. So therapist कडून, तुमच्या काउन्सिलर कडून तर तुमच्या गोष्टी कधीच कोणालाच कळणार नाही.
ते फक्त थेरपिस्टकडे राहतात. सो यू कॅन बी रेस्ट एश्योर्ड की इट्स ओके. So if you talk about teenager who is below 18, Right. that person can go directly to the counselor Yeah, in the school. without knowing the parents. They can consult. Is it fair enough? Yeah, see, normally what I can suggest is स्कूलमध्ये जर ती व्यक्ती आहे Okay. तर ती तिच्या क्लास टीचरची पहिल्यांदा बोलू शकते. Okay. The class teachers or teachers are actually also trained when it comes to this. Yeah. Then they can refer it to the counselor. आणि काउन्सिलरला द स्टुडंट जर अशा सिच्युएशन मध्ये he or she can request the counselor to keep the parents a little away from a while. But normally काय होतं ना, हा मुद्दा इतका ट्रिकी आहे बिकॉज दे आर मायनर्स. Yeah. मायनर्स मध्ये काउन्सिलर्सना पण कंपल्सरी पेरेंट्सना इन्क्लूड करावंच लागतं. Okay. सो मग ही स्टुडंटची चिंता राहत नाही, ही Okay. थेरपिस्टची किंवा काउन्सिलरची चिंता राहते हाऊ दे शुड अप्रोच त्या पेरेंट्स विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक आणि Okay. कसं त्यांना काउन्सिल करायचं. सो नॉर्मली वेन इट कम्स टू टीनेज ऑर ॲडॉलसंट काउन्सिलिंग, पेरेंट्सनाही त्या काउन्सिलिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं बिकॉज दॅट स्टुडंट इज मायनर. Yeah. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दे नीड सुपरविजन ऑल्सो. पेरेंटल सुपरविजन गरजेचं असतं कुठलाही प्रॉब्लेम असू दे. सो इन दॅट केस पेरेंट्स ऑल्सो कॉल्ड इन द स्कूल. त्यांचे पण सेशन्स होतात, त्यांना पण Okay. ओपन अप केलं जातं बिकॉज So basically पेरेंट्सचे पण सेशन्स होतात. राईट बिकॉज सी वेन इट कम्स टू अ स्टुडंट, जेव्हा एक स्टुडंट एक बिहेवियर डिस्प्ले करतोय ना, त्याच्या मागे डेफिनेटली एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर इट. मग ते होम एन्व्हायरमेंट असू दे, त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग असू दे, त्याचं नेबरहुड असू दे, त्याचं ट्युशन क्लास असू दे, एनिथिंग फॉर दॅट मॅटर. सो द पेरेंट्स नीड टू बी आस्क्ड ना. आणि दुसरी गोष्ट, ती व्यक्ती लहान आहे, ती थोडीशी अजाण आहे, Yeah. अजून तितकं like I said, 13-14 years is not the age where a person has a emotional maturity to handle certain things. अशा वेळेला तुम्हाला एक मॅच्युअर पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा एक खरी बाजू पेरेंट्स कडून समजते. बहुतेक वेळेला असं होतं की स्टुडंट्स दे आर मोर इन टू द गुड गर्ल गुड बॉय झोन, त्यामुळे ते पटकन ओपन अप होत नाहीत. ते उलट ना त्यांनी केला ते किंवा ते तिने केलं असेल, उसने किया होगा, असं असतं ते. पेरेंट्स कडून मग खरी बाजू कळते की हा असा प्रॉब्लेम आहे. मोस्ट लाईकली मोबाईल ॲडिक्शन जे हल्ली मुलांमध्ये वाढलंय त्याच्यामध्ये मला हा केस आढळून आली आहे की स्टुडंट एक गोष्ट सांगत असते की मला लोनली फील होतं म्हणून मी फोन घेऊन बसतो. नंतर पेरेंट्स कडून कळतं की लोनलीनेस वगैरे काहीही नसतं, ह्याला आवड लागलेली असते व्हिडिओ गेम्सची किंवा कशाची तरी. आता ही पॉइंट ऑफ ही जी बाजू आहे ही पेरेंट्स कडून समजणार ना आपल्याला खरी, की घरामध्ये खरं काय चालतं. Student can, according to their mature levels, they can hide a certain information and they can exaggerate a certain information. So नुसते त्या पॉइंट ऑफ व्ह्यू वर आपण डिपेंडेड राहून ऑन बेसिस ऑफ दॅट आपण थेरपी नाही देऊ शकत. सो जेव्हा आम्ही टीनेज म्हणतो, टीनेज लेवल म्हणजे त्यांना काहीतरी मॅच्युरिटी येते पण त्यांना कळत नसते ती. सम अट्रॅक्शन्स आले, इव्हन डिसिजन मेकिंगला सुद्धा करू की नको राईट असं असतं, पण ते पेरेंट्स सोबत बोलू शकत नाही. So they directly go to the counselor without knowing class teacher also. ऍब्सोल्युटली खरं तर जाऊ शकतात बिकॉज ती काउन्सिलर ची रूम पण वेगळी असते ना. इफ आय मे से इन अ स्कूल ऑर युनिव्हर्सिटी एक वेगळाच सेक्शन असतो. सो द स्टुडंट कॅन डेफिनेटली अप्रोच द काउन्सिलर, प्रॉब्लेम काहीच नाही त्याच्यामध्ये. And how much it is secured, the information? Like I said, the therapist is responsible for confidentiality matters. एक एथिक असतो. जसे डॉक्टर्स, नॉर्मल डॉक्टर्स ओथ घेतात तसे आम्ही पण ओथ घेतो बिफोर वी स्टार्ट अ सेल्फ प्रॅक्टिस. त्याच्यामुळे वी आर बाउंड टू कीप द इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल. मग ते कोणीही असू दे, लहान मुलं असू दे, मोठं असू दे. आता कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये हे नाही आहेत की पालकांना पण सांगू नये, तसं होत नाही बिकॉज द स्टुडंट इज अ मायनर. सो तिथे पालकांना सांगणं गरजेचं होऊन बसतं किंवा काही सेशन्समध्ये पालकांना समोर बसवणं पण गरजेचं होऊन बसतं. नुसतं स्टुडंट आणि थेरपिस्ट कांट वर्क. See, when you include the parent in the case, how counselor approach to the parent? Because if parent comes to know something they don't want to listen, obviously we know what will happen to the child. Right. So how the counselor approaches to the parent? Yes. So म्हणून कसं असतं ना, एक असं डिरेक्टली गोष्टी सांगता येत नाहीत. सो स्टेप बाय स्टेप सांगितल्या जातात. आधी पेरेंट्सची पण आम्ही
थोडंसं एनालिसिस करतो ना, इफ दे आर ओपन टू एम्ब्रेसिंग द इन्फॉर्मेशन, और No, you directly tell the problem of the child, or you first see whether they are in the mind of listening or राईट, not. एक्झॅक्टली वी सी दॅट की द पर्सन इज ओपन्ड अप और नॉट. Okay. जर पालक स्वतःच्या रिजिडनेस मध्ये जरासे आहेत की नाही, आमचा जो मुलगा किंवा मुलगी आहे, ह्याला खरं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, Okay. दॅट इज सम प्युअर इन्फ्लुएन्स, जर Yeah. असं काही असेल तर वी मेक शुअर की आम्ही स्टेप बाय स्टेप त्या मुलाचे किंवा त्या मुलीचे प्रॉब्लेम्स पालकांपर्यंत पोहोचवतो. लाईक फर्स्ट ऑफ ऑल आम्ही कॉन्सिक्वेन्सेस सांगायचा ट्राय Yeah. करतो की जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, असं इमोशनल थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. इट कॅन क्रिएट ट्रॉमा इन देअर हेड. Correct. सो किंवा इट कॅन हर्ट देअर फिलिंग्स इन अ सर्टन वे, और दिस कॅन ऑल्सो हर्ट देम इन द लॉंग टर्म इन देअर लाईफ. Correct. हे आम्ही आधी सांगून बघतो. मोस्ट ऑफ द पेरेंट्स आई वडील असल्यामुळे मुलाचं हित व्हावं यासाठी ते ओपन अप होतातच. थोडा वेळ लागतो, बिकॉज जसं लाईक आय सेड, आपल्या समाजामध्ये अजूनही स्टिग्मा, टॅबू खूप आहे. Yeah. सो थोडा वेळ लागतो. Correct. But like I said, patience is the key in this case. You have to take it very patiently and softly with the person.